प्रणाम आत्मवंदन युनिक मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत माघ मास पौर्णिमा दिव्य रहस्य वर एकी ध्यानसा. चला तर मग विठीला सुरुवात करण्यापूर्वी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. विश्वातील सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता आणि विश्वातील सर्व रेखीचे गुरु तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. पहा, आज आहे माघ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच ललित त्रिपुरी पौर्णिमा. या पौर्णिमेनंतर आपण करणार आहोत एक दिव्य ध्यान साधना आणि त्याद्वारे आपल्या सप्तचक्रांना आपण जागृत करणार आहोत. चला तर मी ध्यान साधना सुरू करण्यापूर्वी आपले दोन्ही हात हे घर्षण करून केशवमुद्रेत आपले अनाहत चक्रावर ठेवा. सावकाश डोळे बंद करून घ्या. पाठीचा कणा अगदी ताठ ठेवा आणि आपले सर्व लक्ष हे आपल्या दोन भुयांच्या मध्ये अज्ञात चक्रावर केंद्रित करा. आज अज्ञात चक्रातून आपण माता त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त मातेची ही ध्यान साधना करणार. मातेच्या चरणी आपण आत्मवंदन करणार आहोत. कल्पनेने पहा, ही त्रिपुरी माता तिच्या दिव्य तेजाने तिच्या मस्तकातून तिच्या प्रत्येक वलयातून प्राप्त होणार हे तेज आपल्या प्रत्येक चक्रांना ऊर्जांकित करत आहे. मातेच्या हातामधून वाहणारी ही दिव्य ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रावर प्रवाहित होत आहे आणि ही जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या प्रत्येक चक्रांमध्ये हळूहळू प्रवाहित होत आहे. माघ मास पौर्णिमा जिचे आध्यात्मिक रहस्य आणि महात्म्य असे आहे, या पौर्णिमेच्या ध्यान साधनेद्वारे चित्तशुद्धी, कर्मशालन, आत्मिक प्रकाश यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण शेवटी आहे माघ मास पौर्णिमेची विशेष रेकी दिव्य साधना. मधुरता, संतुलन, आनंद व करुणेचा विस्तार म्हणजेच माघ मास पौर्णिमा. मनाचा पूर्णत्वाचा क्षण. या दिवशी चंद्राची किरणे मन, अवचेतन आणि स्मृती यावर खोल परिणाम करतात. जुन्या कर्माची गाठ सैल होते. आत्मा उच्च कंपनात प्रवेश करतो. माघ मास पौर्णिमेला ध्यान केल्यास मन सहज समाधी अवस्थेत प्रवेश करते. आजचा हा दिवस क्षमा करण्यासाठी, अंतर्मन स्वच्छ करण्यासाठी, दैवी ऊर्जा शक्तींशी जोडण्यासाठी सर्वोत्तम मानला आहे. पौराणिक कथेनुसार माघ मास पौर्णिमेला भगवान विष्णूंनी सृष्टीतील दुःख, दारिद्र्य आणि क्लेश या सर्वांचा नाश करण्यासाठी, हे सर्व दूर करण्यासाठी या दिवशी लक्ष्मी तत्व जागृत केले. ग्रहशांती, समृद्धी आजच्या या पौर्णिमेच्या कृपेने वृद्धिंगत होते.
या दिवशी दान, जप, सेवा याचे फळ अनेक पटीने प्राप्त होते. आपल्या मनाची चंचलता कमी होते. चंद्र व मनशुद्धी. चंद्रदेवाने या दिवशी तपश्चर्या करून मनाचे स्थैर्य प्राप्त केले. म्हणूनच या पौर्णिमेला चिंता कमी होतात, भावनिक संतुलन मिळते, अंतर्मन शांत होते. आजची ही माघ मास पौर्णिमा व रेकी पंचतत्व ध्यान साधना. रेकीनुसार आजचा हा दिवस पंचतत्व शुद्धीसाठी श्रेष्ठ मानला आहे. पृथ्वी तत्व म्हणजे आपले मूलाधार चक्र सुरक्षित संतुलित होते. जल तत्व म्हणजे भावना संतुलित होतात, स्वादिष्टान चक्र. अग्नी तत्व कर्माचा दाह होतो म्हणजेच मणिपूर चक्र. वायू तत्व म्हणजे प्राणशक्ती हिचा प्रवाह होतो, अनाहत चक्र. आकाश तत्व म्हणजेच आत्मिक विस्तार होतो, अज्ञात चक्र, विशुद्धी चक्र आणि सहस्रार चक्र. आज या पाचही तत्वांना आपण रेकी ऊर्जेद्वारे संतुलित करणार आहोत. आपण आपल्या मनामध्ये रेकीला आवाहन करूया. आपल्या मनामध्ये माता रेकीला आपण आवाहन करूया. मनात म्हणा, मी विश्वातील दिव्य रेकी ऊर्जेला माझ्यात पूर्णपणे प्रवाहित होण्याची परवानगी देत आहे. चंद्रप्रकाश ध्यान. कल्पना करा पौर्णिमेला शुभ्र प्रकाश तुमच्या सहस्रार चक्रातून संपूर्ण देहामध्ये प्रवाहित होत आहे. दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हात हे आपल्या मूलाधार चक्रावर ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील दिव्यलाल ऊर्जा आपल्या मूलाधार चक्रावर प्रवाहित होत असून हे चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. येथील प्रत्येक अवयवांचे कार्य उत्तमरित्या चालू आहे. या देहरूपी मंदिरात मी सुरक्षित आहे. आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात नाभीच्या दोन बोटे खाली स्वादिष्टान चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. वाम वाम कल्पनेने पहा, आकाशातील केसरी रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवाहित झाली असून येथील प्रत्येक अवयव उत्तमरित्या कार्य करत आहे. जलतत्वरूपी स्वादिष्टान चक्र माझे सक्षम आणि सुदृढ झाले आहे. पौर्णिमा म्हणजे चंद्रग्रहाशी संपर्क आणि जलतत्व हे चंद्राच्या अगदी जवळ आहे. ज्याप्रमाणे मनाची तरलता, लहरी स्वभाव, पाण्याचा तरंग ज्याप्रमाणे सतत आपल्यामध्ये बदल घडत असतो, कधी शांत, कधी वाहते, कधी भरभराट होणारा, आपलं असं हे जीवन आहे. त्यामध्ये आपल्या नात्यांमध्ये या जलतत्वाप्रमाणे मधुरता, थंडावा, माया, ममता, प्रेम आणि विश्वास निर्माण होत आहे. येथे स्थित असणाऱ्या लक्ष्मी नारायणाची कृपा आपल्याला भरभरून प्राप्त होत आहे. माझे स्वादिष्टान चक्र उत्तमरित्या कार्य करत असून सक्षम आणि सुदृढ झाले आहे. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात
मणिपूर चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. राम राम कल्पनेने पहा ब्रह्मांडातील पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित होत असून मणिपूर चक्र अग्नितत्वाशी एकरूप होत आहे. येथील प्रत्येक भागांचे कार्य उत्तमरित्या होत असून माझा अन्नमय कोश हा उत्तमरित्या कार्य करत आहे. मी सात्विक आणि पोषक अन्न आहार ग्रहण करत आहे. जसा आहार तसा विचार. आहार जर सात्विक असेल तर विचारही तुमचे सात्विक होतात. अग्नी तत्वरूपी ऊर्जा म्हणजे देहातील प्रत्येक चक्रांना ऊर्जांकित करत आहे. सूर्यनारायणची कृपा मला भरभरून प्राप्त होत असून सीता आणि राम जानकी जीवन स्मरण जय जय सियावर राम यांची ऊर्जा मला अग्नी तत्वाद्वारे प्राप्त होत आहे. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. याम याम कल्पनेने पहा ब्रह्मांडातील हिरव्या रंगाची तेजस्वी ऊर्जा वायू तत्वरूपी ऊर्जा माझ्या अनाहत चक्रात प्रवाहित होत असून शिवशक्तीची कृपा आणि आशीर्वाद मला प्राप्त होत आहे. अनाहत चक्रातील प्रत्येक इंद्रियांचे कार्य उत्तमरित्या चालू असून या देहरूपी मंदिरात मी सुरक्षित आहे. माझ्यामध्ये वायुतत्वरूपी हनुमानजींची कृपा प्राप्त झाल्याने प्रत्येक गोष्टीत मला यश मिळत असून प्रत्येक कार्याला माझ्या गती प्रगती प्राप्त होत आहे. त्याद्वारे माझ्या अनाहत चक्राला आनंदमय कोशाला भरभरून समाधान प्राप्त होत आहे. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे आणि शिवशक्तींचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करून दोन्ही हात हे आपल्या विशुद्धी चक्रावर ठेवा. सावकाश दीर्घ श्वास घ्या. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील आकाशी रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित होत असून आकाश तत्वाशी माझे विशुद्धी चक्र विस्तृत होत आहे. येथील प्रत्येक अवयवांचे कार्य उत्तमरित्या होत असून माझ्या बोलण्यामध्ये सत्यता आणि माधुर्य निर्माण होत आहे. आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या आज्ञा चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. ओम कल्पनेने पहा ब्रह्मांडातील निळ्या दिव्य ऊर्जा माझ्या आज्ञा चक्रामध्ये प्रवाहित होत असून सद्गुरु रूपी कृपा आणि आशीर्वाद माझ्या आज्ञा चक्राला भरभरून प्राप्त होत आहे. माझे आज्ञा चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. परब्रह्म परमात्म्याची कृपा आणि आशीर्वाद मला प्राप्त होत आहे. माझ्या सद्गुरूंच्या कृपेने माझे आज्ञा चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. आपले दोन्ही हात आणून घर्षण करा आणि दोन्ही हात आपल्या सहस्रार चक्रावर ठेवा.
एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. ओम. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा. आज ही सप्त रंगाची दिव्य ऊर्जा पूर्णपणे सफेद कलरमध्ये, पूर्ण अशा सफेद शुभ्र कलरमध्ये, चंद्राच्या या शुभ्र रंगामध्ये ब्रह्मांडातून ही ऊर्जा प्रवाहित होत असून माझ्या सहस्रार चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. ही दिव्य ऊर्जा माझ्या सहस्रार चक्राला, दोन्ही हात वर करा, सावकाश मान वरती करा. पहा ही ब्रह्मांडातील दैवी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित होत असून हे प्रत्येक चक्र, सहस्रार चक्र, आज्ञा चक्र सक्षम सुदृढ झाले आहे. माझे विशुद्धी चक्र ऊर्जांकित झाले आहे. माझे अनाहत चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. माझे मणिपूर चक्र हे ऊर्जांकित झाले आहे. माझे स्वाधिष्ठान चक्र हे सक्षम सुदृढ झाले आहे. माझे मूलाधार चक्र हे ऊर्जांकित झाले आहे, सक्षम आणि सुदृढ झाले. दोन्ही हात खाली टेकवा, स्वतःला एक नमस्कार करा. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जाने माझ्यातील प्रत्येक चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. कळत न कळतपणे आपल्याकडनं काही ना काही चूक होत असते. आज या माघ मास पौर्णिमेच्या साक्षीने आपण आपल्या या प्रिय शरीराचे पहा, शरीर, नाते, पैसा आणि करिअर या चारच गोष्टी व्यक्तीला जीवनामध्ये महत्त्वाच्या असतात. पैसाही हवा, नाते हवे, करिअर हवे आणि आपलं आरोग्य उत्तम आहे. यासाठी आज आपण होपोनोपोनो प्रार्थना करत आहोत, चंद्राला साक्षी ठेवून. हे प्रिय शरीरा, मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले, माझ्या भावनांकडे दुर्लक्ष केले, त्याबद्दल आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मी प्रत्येक नात्याला, प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्यास कुठेतरी कमी पडले. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. माझ्या शरीराने आणि माझ्या नात्यांनी आणि या ऊर्जेने ब्रह्मांडीय मला सांभाळून घेतलं आणि प्रत्येक गोष्ट करताना मला मदत केली. त्याबद्दल या ब्रह्मांडी ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. माझ्या स्वतःवर तसेच प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक नात्यांवर, लक्ष्मी मातेवर, संपूर्ण या ब्रह्मांडाने निर्माण केलेल्या या निर्मित वैश्विक शक्तीवर खूप खूप प्रेम आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. ओम परब्रह्म परमात्मने नमः. उत्पत्ती स्थिती प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मक सर्व कौतुक निदर्शनाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. आमच्या या दिव्य साधनेद्वारे आपल्यातील चंद्राच्या साक्षीने मनाची आणि भावनांचे संतुलन राहण्यास खूप मदत होते. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत जय सद्गुरू.